मुंबई शहर आणि उपनगरात आज हवामान खात्यानं मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। मुंबईमध्ये आज मुसळधार पाऊस होऊ शकतो असा इशारा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलाय। मुंबईमध्ये आज 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे। मुंबईत ढगाळ वातावरण राहणार असून शहर आणि उपनगरांमध्ये ठिकठिकाणी अधूनमधून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। मात्र काही दुर्गम आणि वेगवेगळ्या ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तसंच ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वादळी वारे वाहण्याची शक्यता असल्यानं नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन करण्यात आलंय। गेल्या 4 ते 5 दिवसांपासून मुसळधार पावसानं झोडपून काढलेल्या वसई विरार परिसरात आता पावसानं काहीशी उसंत घेतली आहे। त्यामुळे अनेक ठिकाणचं पाणी ओसरलेलं असलं तरी काही भागांमध्ये अजूनही पाणी साचून आहे। नालासोपारा रेल्वे स्थानक परिसरासह नालासोपारा पूर्वेकडील राजनगर आणि साई विनायक नगर भागात अजूनही पाणी कायम आहे। तर साचलेलं पाणी कुजल्यानं परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। पाणी त्वरित उपसून स्वच्छता मोहीम राबवली नाही तर लवकर साफसफाई न झाल्यास रोगराई पसरण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। वसई विरार परिसरामध्ये गेल्या 4 ते 5 दिवसांपासून सुरू असलेल्या वीज पुरवठा खंडित होण्याच्या समस्येमुळे नालासोपारा येथील अलकापुरी परिसरातील नागरिकांचा संताप अनावर झालाय। नगरसेवकांच्या नावानं नागरिकांनी रात्री 10 ते 11 वाजेपर्यंत रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला। सततच्या वीज खंडित मुळे नागरिकांचं दैनंदिन जीवन विस्कळीत झालं असून तातडीनं वीज पुरवठा पूर्ववत करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। गेल्या 4 दिवसापासून वसई विरार मध्ये वीज गायब झालेल्या त्या विजेमुळे या ठिकाणचे अलकापुरी नालासोपारा पूर्वेकडे अलकापुरी आहे। आपण बघू शकता या संपूर्ण जो भाग आहे हा पूर्णतः काळोखामध्ये आहे आणि इथली लोक जे आहेत ती त्रस्त झाले आहेत। माझ्यासोबत या ठिकाणची काही लोक आहेत, त्यांनी आता या ठिकाणी आंदोलन केलं होतं, त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल। माला सांगा होता है कि मुझे है ना बहुत पानी की तकलीफ हो रही है और लाइट की तकलीफ हो रही है। प्लीज हम लोग को पानी और लाइट, जो छोटे छोटे बच्चे हमारे मासूम बच्चे, बहुत परेशानी हो रही है हम लोग को। प्लीज मला पाहिजे पाणी आणि फक्त लाइट। प्लीज मला फक्त पाणी आणि लाईट पाहिजे, तुम्ही काय सांगाल। गेले 4 दिवस झाले लाईट पाणी काहीच नाहीये। आजूबाजूला प्रेग्नंट लेडी आहे, हँडिकॅप माणूस आहे, त्यांना अत्यंत त्रास होतोय आणि भरपूर पाणी घरामध्ये शिरले। नाले साफसफाई झाली नाहीये, त्याच्यामुळे घरात सगळ्यांच्या पाणी शिरले। आज 4 दिवस झाले आम्ही पाण्यात असून आमच्या घरी बहुत सगळ्यांना खूप खूप त्रास होतोय। या ठिकाणी नागरिकांना त्रास होतोय, तुम्ही काय सांगाल। मला पाणी पाहिजे, लाईट पाहिजे। 4 दिवस झाले लाईट नाहीये, पाणी पण नाही। आमच्या बिल्डिंग मध्ये पाणी नाही, बिल्डिंग मध्ये एकदम त्यांच्याकडे लाईट नाही, पाणी नाही, काय परिणाम होतो काय सांगाल। लाईट आणि पाण्यामुळे सगळ्यांना त्रस्त व्हायला लागतंय। पहिली गोष्ट तर ही आहे की तुम्ही स्वतःहून येऊन पहिला बघा की आपल्या लोकांना, ज्या लोकांनी आपल्याला वोट दिलंय, मत दिलंय, त्यांच्याकडे काय त्रास होतोय। आपण तर आपल्या घरी मस्त एसी, लाईट आणि पाण्यामुळे राहतात, पण ह्यांच्याकडे जे घाणीचं पाणी घरात येतंय ते पियायचं की आंघोळी करायचं। 5 दिवस झाले सगळ्यांचा संपर्क तुटलेला आहे। मुख्यमंत्री साहेब तुम्ही आता तरी जागे होणार का आणि इथल्या लोकांना दिलासा मिळवून देणार आहेत का, हे आता पाहावं लागेल। भाग्यश्री देसाईसह विजय देसाई, न्यूज 18 मराठी, अलकापुरी, नालासोपारा।